स्मार्ट अहमदनगर न्यूज। शेवगाव येथील खुनाच्या गुन्ह्यातील सराईत आरोपी पिन्या कापसे यांचे 2 साथीदार जेरबंद। स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगरची कारवाई। प्रस्तुत बातमीची हकीकत अशी की दिनांक 3/3/2024 रोजी फिर्यादी श्री राजेश गणेश राठोड वय 28 वर्ष राहणार बजरंगनगर पो बांसी ता पुसद जिल्हा यवतमाळ तसेच त्याचे इतर 4 साथीदार यांनी मागील भांडणाच्या कारणावरून पिन्या उर्फ सुरेश भारत कापसे राहणार आंतरवली तालुका शेवगाव याचे पिस्तूलमधून फायर केला, परंतु त्यास गोळी लागली नाही। त्यावेळी पिन्या कापसे त्याने त्याचे 7 ते 8 साथीदारांसह फिर्यादी व साक्षीदार यांचा स्कॉर्पिओ गाडीने पाठलाग करून त्यांना लाकडी लांडके, लोखंडी रॉड, दगडाने मारहाण केली होती। सदर गुन्ह्यामध्ये जखमी नामे अर्जुन पवार हा औषधोपचारादरम्यान मयत झालेला आहे। सदर घटनेबाबत शेवगाव पोलीस ठाणे गुन्हा 191/2024 भादवी कलम 302, 307 वगैरे प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदर गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेऊन आरोपींना अटक करण्याबाबत श्री राकेश ओलासाहेब पोलीस अधीक्षक अहमदनगर यांनी पोनी दिनेश आहेर स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर यांना आदेश दिले होते। सदर आदेशानुसार पोनी श्री दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार मनोहर गोसावी, गणेश भिंगार दिवे, फुरकान शेख, संतोष खैरे, शिवाजी ढाकणे, जालिंदर माने, अरुण मोरे यांचे पथक तयार करून आरोपींची माहिती काढून आरोपींना ताब्यात घेण्याबाबत पथकास सूचना देऊन रवाना केले होते। वरील पोलीस पथक दिनांक 9/3/2024 रोजी शेवगाव या ठिकाणी जाऊन आरोपीची माहिती काढत असताना पोनी श्री दिनेश आहेर स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर यांना सदर गुन्ह्यातील आरोपी नामे नितीन पन्हाळे व आबासाहेब कातकडे दोन्ही राहणार शेवगाव हे शेवगाव या ठिकाणी आले असल्याची माहिती मिळाल्याने सदर प्राप्त माहिती पथकास कळवून आरोपीस ताब्यात घेण्याबाबत सूचना दिल्याने पथकाने शेवगाव या ठिकाणी आरोपीची माहिती घेत असताना 2 इसम शिवाजी चौक शेवगाव येथून मिळून आल्याने त्यांना ताब्यात घेऊन त्यांना त्यांचे नावगाव विचारले असता त्यांनी त्यांची नावे नितीन उर्फ बंटी रमेश पन्हाळे वय 37 वर्ष राहणार भगतसिंग चौक शेवगाव जिल्हा अहमदनगर, आबासाहेब नवनाथ कातकडे वय 36 वर्ष राहणार ठाकूर निमगाव तालुका शेवगाव असे असल्याचे सांगितले। त्यांच्याकडे सदर गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता त्यांनी सदरचा गुन्हा केल्याचे सांगितल्याने त्यास पुढील तपासकामी शेवगाव पोलीस ठाणे गुन्हा 191/2024 भादवी कलम 302, 307 प्रमाणे या गुन्ह्याचे तपासकामी शेवगाव पोलीस ठाणे येथे हजर करण्यात आले असून पुढील तपास शेवगाव पोलीस स्टेशन करीत आहे। यामध्ये सदरची कारवाई श्री राकेश ओलासाहेब पोलीस अधीक्षक अहमदनगर, श्री प्रशांत खैरे साहेब अपर पोलीस अधीक्षक अहमदनगर व श्री सुनील पाटील साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी शेवगाव उपविभाग यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केली आहे। उपसंपादक शुभदा भिंगार दिवे, ब्युरो रिपोर्ट, स्मार्ट अहमदनगर न्यूज। स्मार्ट अहमदनगर न्यूज।